मंडळी टीव्ही बघतो, बिझी आहे बिझी. हे बघा राडा ही WWF झालंय. सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि निघालो तर कोकणकडे जाण्यासाठी. तर मस्त असा फील घेत घेत पार्टनर पवित्र म्हात्रे आणि जेसन म्हात्रे. तर आमची मंडळी मागे झोपली, तरी रात्रभर जागे होती. त्यामुळे त्यांना सांगितलं तुम्ही बरं आवरावर करा आणि गाडीत झोपायला चला. तर थोडा मी झोपलो होतो त्यानंतर, कारण की आपल्याला ड्रायव्हिंग करायची आहे दिवसभर आणि आपला पहिला आज पोहोचायचं आहे गणपतीपुलेकडे. तर मस्त असा हा वातावरण देखील बनला आहे. उजेड देखील यायला सुरुवात झाली. घरातून काहीतरी 4:30ला निघालो आणि आपली टाटा टियागो के साथ आज की राईड. Let's play the game. मस्त असा प्रवास करत जेव्हा आपण माणगावच्या पुढे आलो, मस्त असं गाणे ऐकत ऐकत चाललो. मंडळी सगळी झोपली. एकटाच मी जागा आहे गाडी चालवण्यासाठी. पार्टनर देखील आपला झोपला आहे. छोटा दिवसात मस्त असं आपण चालत एन्जॉय करत तर आपण कशेडी घाटाच्या पुढे आहोत आणि सगळीजण आता उठली, मस्त फ्रेश देखील झाली, नाश्ता वगैरे केला सगळ्यांनी आणि पुन्हा प्रवासात लागलो. तर ऑलमोस्ट रस्ता कशेडी घाटापर्यंत एकदम मस्त आहे. आता पुढचा कसा आपला तो देखील बघायचा आहे. तर वातावरण तर एकदम मस्त, सकाळी सकाळचा गारवा आहे त्यामुळे थोडा मजा येते आणि ऊन आल्यावर मग वाटेल जरा. बघूया, तोपर्यंत एन्जॉय. ऊन तर खूप झाला आहे आणि थांबलोत आपण गारवा रसवंतीगृह इथे थांबलोत उसाचा रस पिण्यासाठी. कारण गाडी आपली CNG टाकायला आपण लाईनीमध्ये उभी केली आणि इथे थांबलो. काय नको फुल ऑन लाईन. तर दिवसभराच्या प्रवासानंतर आपण गणपतीपुळेला पोहोचलो. रूम वगैरे घेऊ आणि नंतर मग पुढचं काय ते बघू. तर या भावाच्या रूम आहेत आणि इथे आपण अगोदर पण येऊन स्टे केलेला आहे. तर आपण फेब्रुवारीमध्ये आलो होतो तेव्हा सीझन नसल्या कारणाने इथे रूम रेंट कमी होता. पण आता मे महिना चालू आहे आणि सीझन आहे त्यामुळे रूम रेंट थोडा जास्त आहे. पण नक्कीच जर कुणाला जर यायचं असेल तर इथे नक्की या. हा जो तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो कार्ड दाखवला आहे त्यातून नंबर घ्या, कॉल करा आणि नक्कीच इथे या, व्हिजिट करा. मस्त रूम देखील आहेत आणि रूम रेंट देखील एकदम परवडण्यासारखं आहे. तर आपण गणपतीपुळे इथे पोचलोत आणि बॅगा वगैरे घेऊन येताना ही अशी हालत झाली तर की ऊन तर भरपूर लागतो आहे. चला तर रूम देखील आपली कशा प्रकारे आहे आपण. हा पूर्ण मार्केट एरिया आहे आणि हा सुखकर्ता लॉजच्या समोरच हा जो एक हॉटेल आहे त्या हॉटेलच्या समोरला हा अपरंत म्हणून हा होमस्टे आहे. इथे या, इथून आलाच समोरून तर योगायोग होमस्टे याच्या बाजूला आहे. तर रूम देखील बघूया. आपली मंडळी काय करतोय. मंडळी TV बघतो, बिझी आहे बिझी. हे बघा राडा ही WWF झालंय. दात उडत दात. चला तर पुढे देखील आपला बघायचा आहे व्हिडिओमध्ये, कंटिन्यू करत राहा. चला रूम तर घेतली आणि आलो आहे तर दर्शनाला. दर्शनाची रांग आहे, मस्त असा
गणपती मंदिर आहे. तर बरेच वेळेला आलो आहे, पण यावेळी खूप मजा येणार आहे. तर हा परिसर देखील बाहेरचा आहे. मस्त असा दर्शन देखील झालं आणि चालत होता पोहण्यासाठी. तर मुलं आहेत त्यांना बकेट आणि ते जे सामान असतं ते घ्यायचं आहे. तर 3 मुलांसाठी 3 बकेट घेतलेत. तर आपला म्हात्रे मस्त असा एन्जॉय करत आलोत आम्ही. चला चला फुल ऑन एन्जॉय करत करत परी बघा काय करतोय. आणि हा आपला जो आपण नजारा बघतोय हा आपला गोप्रोमध्ये थोडा वॉटरप्रूफ केस लावल्यामुळे थोडा फिकट जरा दिसतोय. तर मस्त असा एन्जॉय करत आपण आता पाण्यात देखील जाणार आहोत. कारण की गोप्रोला आपण वॉटरप्रूफ केस लावली त्यामुळे काहीच आपला पाण्यामुळे प्रॉब्लेम नाही होणार. चला हा म्हात्रे फॅमिली सध्या पाण्यात एन्जॉय करतोय. आपण पण जाऊया. तर इकडे शिवमची मम्मी शिवम पाण्यात घाबरतोय. चला एन्जॉय.